ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज हिंगणघाट येथे अतिशय आनंदाचा दिवस आहे की आज हिंगणघाट येथे प्रशासकीय ऑफिस आणि 3 गोदामाचं उद्घाटन बाजार समिती हिंगणघाट तर्फे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, मंचावर उपस्थित संजयजी खोडके साहेब, त्याचप्रमाणे रणजितदादा कांबळेजी, सुबोधजी मोहिते, आदरणीय सुधीरभाऊ कोठारी, राजभाऊ तिमांडे, त्याचप्रमाणे प्रवीणजी देशमुख, राणा रन्नवरेजी, आपल्या कलेक्टर वानमती सी मॅडम, शरदराव सहारे, मधुकरराव डंबारे, योगीदाताई तोळणकर, मंचावर सर्व सन्माननीय अतिथी, संचालक मंडळ, या ठिकाणी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, सोसायटीचे सदस्य, उपस्थित सरपंच, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आणि सन्माननीय सर्व माझे लाडक्या भावांनो आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी, बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी हिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आज भव्य असं हे लोकार्पण सोहळा आदरणीय अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे। मी सर्वांचं या ठिकाणी या विभागाचा आमदार म्हणून मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो, अभिनंदन करतो। आदरणीय अजितदादा, तुम्हाला काही 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या पवार साहेब, 2-3 गोष्टी सांगायच्या होत्या साहेब। ही आमची बाजार समिती अतिशय कष्टाने आणि मेहनतीने पुढे आलेली आहे आणि आज ही महाराष्ट्रामध्ये जागतिक बँकेच्या निकषानुसार क्रमांक 1 वर आहे आणि पणन मंडळाच्या निकषानुसार 6व्या नंबरवर आहे आणि म्हणून या बाजार समितीला सुधीरभाऊ आता सभापती आहे, याच्या पहिले मी सुद्धा अध्यक्ष होतो, रणजितदादा कांबळे आमच्यासोबत आहेत। आमची एक विनंती आहे की आम्ही याला खूप तळहाताच्या फोडासारखं या बाजार समितीला जपलंय। मी जरी सुधीरबाबू जरी अलग अलग पक्षामध्ये होतो पण कधी या बाजार समितीला आडवा आलो नाही, उलट बाजार समितीला काय मदत करता येईल हा नेहमी माझा त्यांना सांगणं असायचं। आता तर सुधीरबाबू आमच्या सोबत आहे पण नेहमी बाजार समितीला काय मदत पाहिजे असं करत ही बाजार समिती वाढलेली आहे। हे विदर्भाचं भूषण आहे, वर्धा जिल्ह्याचं भूषण आहे आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे साहेब की या ठिकाणी जे शीतगृह आहे, कोल्ड स्टोरेजला जे कमी आहे, आत्ता माननीय सुधीरबाबू कोठारींनी जे मागणी केलेली आहे हे आम्हाला 25 कोटी रुपये शीतगृहासाठी साहेब पाहिजे आणि जागा आता आमच्याजवळ अपुरी आहे, त्यामुळे जागेसाठी 25 कोटी रुपयाचं कर्ज किंवा आम्हाला निधी हा जागा घेण्यासाठी बाजार समितीला हे उपलब्ध करून द्या। अजितदादा नेहमी महाराष्ट्राला सर्व जिल्ह्यामध्ये नेहमी दानशूर व्यक्तिमत्व आहे, अर्थमंत्री आहे, महाराष्ट्राची तिजोरीची चाबी आदरणीय दादाजवळ आहे, त्यामुळे दादा आपल्याला हे देऊ शकतात आणि साहेब आम्ही तुम्हाला मागायचं नाही तर कोणाला मागायचं, त्यामुळे आपण यांना द्या, हा निधी हिंगणघाटच्या बाजार समितीला द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। त्याचप्रमाणे मगाशी वर्धेला आदरणीय दादांनी आढावा घेतला, जोरदार आढावा, जिल्ह्याचा आढावा घेतला, काही सूचना दिल्या, काही मदत करतो म्हणून सांगितलं, त्यामुळे मी दादांसोबत 2 मागण्या ठेवल्या की हिंगणघाट येथील आमचं एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि दुसरी मागणी ठेवली होती की या ठिकाणी निम्नवना प्रकल्पाच्या जे 90 किलोमीटरचा जो कॅनल येतो आहे समुद्रपूर आणि हिंगणघाटमध्ये, कारण की याच्यामध्ये जवळपास 18,000 हेक्टर जमीन आपली ओलीत होत आहे, त्या सर्व कॅनलचं लाईनिंग करण्यासाठी निधी मी दादांना मागणी मगाशी वर्धा येथे केलेली आहे। ती सुद्धा या 2 मागणी जर केल्या तर आमच्या शेतकऱ्यांना चांगलं पाणी मिळेल एवढी विनंती या ठिकाणी करतो। आपण हिंगणघाटला आल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। आपण दुसऱ्यांदा दादा आलेले आहात आणि आता ह्या बाजार समितीला आपण हा एवढा निधी मंजूर करावा एवढी विनंती करतो। सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो, संचालक मंडळाचं अभिनंदन करतो। सुधीरबाबू कोठारी आणि संचालक मंडळासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे की इतक्या दिवसापासून या बाजार समितीचं जे काही म्हणजे जो काही प्रगतीचा आलेख आहे, हा प्रगतीचा आलेख हा चढता आलेख आहे, कुठेही कमी आलेला नाही आणि म्हणून ज्या आता सुधीरबाबूंनी योजना करून दाखवलेल्या आहे ह्या तशाच राहिल्या पाहिजे, अजून पुढे गेल्या पाहिजे। सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।